सच आहे मित्रांनो, मी अर्चना अलवरे, एक शेतकरी कन्या आणि एक फौजन पण आहे मित्रांनो. माझे मिस्टर आर्मीत आहे, तर आमची सगळेच फॅमिली आर्मीत आहे. म्हणजे माझे मिस्टर आहे, माझे मिस्टरांचे मोठे भाऊ ते पण आर्मीत आहे आणि माझे सासरे ते पण आर्मीतून रिटायर आहे मित्रांनो. आणि हे ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे, सगळा मी स्वतः पाहतो. ते 2.25 एकरचा बाग आहे. म्हणजे तशी आम्ही दाट लागवड केली, त्याच्यामुळे 2 एकरचा बाग आहे मित्रांनो. 2 एकरचा धरा, 2 एकरचा बाग आहे ड्रॅगन फ्रूटचा. आणि आज मी का काढत आहे, मला परवडलं नाही का काढत आहे, मी तुम्हाला माहिती सांगते पूर्ण, तर तुम्ही ऐका. तर मित्रांनो, मी पहिल्या स्टार्टिंगला लागवड केली त्या टायमाला मी पोल आणले भरपूर, इथं पोल आणून टाकले. तर आसपासचे गावाचे लोक म्हणायचे काय येड्यागत करतात, हे परवडणार नाही, हे सक्सेस होणार नाही, असे भरपूर जण म्हणायचे. आणि ही शेती फौजी साहेबांनी यूट्यूबवरती पाहून, त्या टायमाला यूट्यूबवर पाहून ही शेती आम्ही केली होती. आम्हाला बिलकुलही अनुभव नव्हता मित्रांनो. हे 7 वर्षाचा बागच्या टायमाला बिलकुलही अनुभव नव्हता. त्या टायमाला ड्रॅगन फ्रूट हे यूट्यूबवरती सांगत होते 300 रुपये किलो आहे, 250 रुपये किलो आहे. मग फौजी साहेब म्हणले आपण पण लावून देऊ. मग मेहनत आपल्याला म्हणजे लई मेहनत होत नाही, लई हे होत नाही, लई पाणी लागत नाही, आमच्याकडे पाणी कमी, त्यामुळे असा विचार करून आम्ही त्या टायमाला ड्रॅगन फ्रूटचा बाग हा लावला. आणि मग ड्रॅगन फ्रूटचे रोपं आम्ही बिगवानवरून आणले होते, बीडवरून, तिकडं बिगवानवरून रोपं घेऊन आले. आणि हे पोल सिमिटी पोल आणि ते आम्ही शिरूरवरून घेऊन आलो. आणि एक ठिकाणी मग आम्ही घरीच रिंगा तयार केल्या. आम्ही टायर आणले, गाड्यांचे टायर, 2 व्हीलरचे, स्कूटीचे असे टायर आणले. मग त्याच्यात आहे ना हे आणले, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने टायर आणि ते दाखवते. तर मग आम्ही असे घरीच आम्ही 1 वाजेपर्यंत, फौजी साहेब सुट्टीला आले ना, 1 वाजेपर्यंत असे हे आम्ही घरीच बनवले. आणि हे टायर आम्ही बाहेरून घेऊन आलो. म्हणजे ते रिटायर झालेले टायर असतात ना, ते एक बोला तुम्ही, ते सेकंड हँड टायर घेऊन आलो. आणि त्यानंतर हे फौजी साहेबांनी हे घरी असं प्लसमध्ये बनवले. तर आणि हे प्लसमध्ये बनवले फौजी साहेबांनी. आम्ही रात्रभर त्या लोखंडाला कलर केला, आम्ही इतकी मेहनत केली. मग त्यानंतर हे सिमिटी पोल आणले, 7 फुटाचे पोल आहे. ही सिमिटी पोल 7 फुटाची होते. आम्ही पहिल्या स्टार्टिंगला आम्ही डबल लागवड केली, मी डबल लागवडचं नंतर सांगते. तर पहिल्या स्टार्टिंगला आम्हाला काय अनुभव नव्हता, काही माहीत नव्हतं. त्या टायमाला आम्ही 7 फुटाचे पोल आणले आणि लागवड करून दिली. आणि त्यानंतर मग रिंगाची वेळ आली का, रिंगाची वेळ आल्याच्या नंतर आम्ही काय केलं, मग घरीच आम्ही तयार केलं. मग आम्ही टायर आणले, असं जोडलं, तसं जोडलं, तुम्हाला दाखवलं मी. आणि पहा मग, आणि आम्ही कंपाऊंड केलं लिंबाचं, लिंब नसतात का आपले लिंबुनीचं आम्ही कडकडनी कंपाऊंड केलं. लई खर्च आलता आम्हाला त्या टायमाला, 2-3 लाख रुपये खर्च आलता. मग आम्ही घरीच लिंबुनी म्हणलं आपण कंपाऊंड पण होईल आणि डबल पीक होईल, म्हणजे कसं लिंब पण काढता येईल, लिंब पण विकता येते, म्हणून आम्ही कंपाऊंड करून दिलं. तर सगळ्या तिन्ही बाजूकून कंपाऊंड करून घेतलं, तिकडून आणि इकडं ही साईड आणि ही माझ्या पाठीमागची साईड आम्ही कंपाऊंड करून घेतलं. तर पहा, आणि मग त्यानंतर आम्ही लागवड करून घेतली. 1 वर्ष काहीच आलं नाही, 1 वर्ष फक्त त्याला रिंगाच्या बाहेर जायलाच टाईम लागला. का आमचं 7 फुटी पोल होतं, त्यामुळे आम्हाला भरपूर टाईम लागला, चांगला 1.5 वर्ष आम्हाला रिंगाच्या बाहेरच जायला टाईम लागला. एखादं झाड वाढलं वर्ष तर त्याला आपलं घरगुतीच खाण्यासाठी आलं ड्रॅगन फ्रूट. आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी काहीतरी 30 ते 40 हजारच झाले, जुडगा थोडा बारीकच झाला होता. आणि मग तिसऱ्या वर्षी काहीतरी 3.5 लाख रुपये झाले आमचे तिसऱ्या वर्षी. आणि मग मी म्हणलं ड्रॅगन फ्रूटमध्ये परवडतं आहे, तर आपण लावू. मग आम्ही काय केलं, परत आमची लागवड अशी होती 10 फुटी 10 बाय 12 वरती अशी लागवड केली होती आम्ही. आणि नंतर आम्ही मग काय केलं, आपण म्हणलं लय मोठाले 7 फुटी पोल झाल्यात ना, आपण 5 फुटीच पोल घेऊन येऊ. मग आम्ही काय केलं, 5 फुटी पोल घेऊन आलो. नंतरच्या 3-4 वर्षाला, 3ऱ्या वर्षाला ड्रॅगन फ्रूट मग आम्ही पार निघल्याच्या नंतर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आम्ही परत 5 फुटी पोल घेऊन आलो. तर 5 फुटी आम्ही 5 फुटी अगोदरच नाही घेऊन आलो. आम्ही काय केलं, आपण म्हणलं आपण लागवड दाट करू, मग आपला माल जास्त निघेल. मग आम्ही काय केलं, GI तार आणली. GI तार इथून 400 फुटाच्या अंतरावरती, आमचं 400 फूट अंतर आहे, इथून 16 लाईनीला आम्ही GI तार आणली. GI तार लावली. आणि खाली आम्ही असं हे आणलं होतं, बांबू आणले. त्या बांबूवरती आम्ही 4 रोपं लावतात ना, कडकडनी 4 रोपं लावतात ड्रॅगन फ्रूटची. प्रत्येक ह्याच्या पोलाच्या ह्याला 4-4 रोपं लावतात. तर आम्ही 4 पोलाला, म्हणजे त्या बांबू लावला ना, त्या बांबूला 4-4 रोपं लावले. आणि वर नेले, बांधित न्यावं लागतात. मग आम्ही बांधित रोपं वर घेऊन गेलो. आणि नंतर विचार केला, म्हणलं आपल्याला बांबूला आणि ताराला काय ते सहन नाही होणार, लय जड झालं, त्या बोजात सहन नाही झाला. मग आम्ही म्हणलो आता काही सहन होणार नाही, जुडगा मोठा व्हायला लागलाय. मग आम्ही परत 5 फुटी पोल घेऊन आलो. 5 फुटी पोल घेऊन आल्या मग आम्ही एक मशीन आणली, खड्डे करायची एक मशीन आणली.
13,000ची. त्या टायमाला आम्हाला 13,000ला खड्डे करायची मशीन होती. मग आम्ही ती खड्डे करायची मशीन आणली, खड्डे केले, मग ते 5 फुटी पोल त्याच्यात गाडले आणि काही रोपं वरती गेले ते मग ते असेच टाकून दिले आणि काही होते ते रिंगा आम्ही सिमेंटी रिंगा बनवल्या, मग त्यातून ते बाहेर काढून दिले. तर मित्रांनो असा स्ट्रगल झाला. त्यानंतर आमच्याकडं पाणी पुरत नाही, मग बाग मोठा झाला आणि उन्हाळ्यात पाणी पुरत नसं, पाटाला पाणी टायमाला येत नसं. आमच्या इथून कॅनल पण गेला आहे, भरपूर पाणी असतं, पण ते सिजनेबलच असतं. उन्हाळ्यात आम्हाला 2-3 महिने तरी पाणी कमी पडतं. मग पाणी कमी पडतं, मी शेजाऱ्यांकडून पाणी घ्यायचे, त्यांना म्हणायचे मला रात्रभर रात्रीची लाईट असली ना, त्यांना म्हणायचं मला रात्रभर पाणी द्या आणि मग मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सावड बिवड द्यायला येत जाईन. मग मी असं त्यांना सावड द्यायला जायचे आणि त्यांच्याकडून मी पाणी घ्यायचे. मग असं मी इतकी मेहनत केली. फौजी साहेब ड्युटीवरती, मी रात्र भरणं करायचे, रात्र सगळं पाहायचे. रात्रीची लाईट असली ना तर आपल्याला खत सोडायची वेळ यायची. मग मी इथं आहे ना आकडा, म्हणजे आपल्याला डल्लू मोटरला आता कधीतरी डल्लू मोटर वापरायचं म्हणले आपल्याला एक दिवस आकडाच टाकावा लागायचा, महिन्यानी 2 महिन्यांनी असं डल्लू मोटर खत सोडायचं डल्लू मोटरने म्हणल्यावर मग मी काय करायचे, आकडा टाकायचे रात्रीचं 1 वाजू 2 वाजू. मी ते काम त्याच रात्रीला करायचे, बिलकुलही इकडं तिकडं होऊन देत नसं की आपल्याला फळ फुगायला आपल्याला त्याच टायमाला खतं सोडावं लागतात. तर मग मी रात्रीचं म्हणलं तरी आकडा टाकायचे, रात्र भरणं करायचे. लई मेहनत घेतली ह्या बागाला. मला इतका बाग आवडायचा. आणि मग आमचा बाग आता 5-6 वर्षाचा झाला. आणि त्यानंतर म्हणजे आम्ही कसं झालं, आम्ही तिकडून येऊन जाऊन करायचे. मी ढवळगावात राहायला गेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही 2019मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आणि मग मी येऊन जाऊन शेती करायचे, मुलं पण पाहायचे. मग ड्रॅगन फ्रूटचा बाग पण केला, म्हणजे येऊन जाऊनच सगळं करायचे. मग रात्रीचे यायचे, आकडा बिकडा टाकायचे, खतबीत सोडायचे, परत घरी जायचे, मुलांना पाहायचे, परत दुपारच्या पारी परत यायचे, इथं काम करायचे. माझं असं भरपूर कष्ट झालं, भरपूर स्ट्रगल झालं. तर मित्रांनो आणि आता मागल्या वर्षी काय झालं, आम्ही शेती म्हणजे तिकडंच शेती घेतली. आता आम्ही तिकडंच राहिलो, मग आम्हाला तिकडंच शेती घेतली. तिकडं 6-5 एकर घेतली आणि इथंही सासऱ्यांची 5.5 एकर आहे पहिलीच. तर मित्रांनो आणि मग तिकडं भावाभावांनी दोघांनी तिकडं 6-5 एकर घेतली मागल्या वर्षी. आणि मग आता म्हणलं आता तिकडं 6-5 एकर झाली, इकडं 5.5 एकर झाली जमीन, मग आपण वाटण्या करून घेऊ शेतीच्या. आणि मागल्या वर्षी कांद्याचा पण भरपूर बाजार चालला होता. मग फौजी साहेब म्हणले आपण त्याला ड्रॅगनचा फ्रूटचा बाग देऊन टाकून आपण तिकडली शेती आपल्या नाव करून घेऊ. मग आम्ही असं केलं की तिकडली शेती आमच्याच नाव करून घेतली आणि मला मजबुरीनं हा बाग सोडायची वेळ आली. मग माझा इतका प्रिय बाग होता, मी फौजी साहेबाला अगोदरच म्हणले बाग नाही द्यायचा, आपल्याला वाटण्या नाही करून घ्यायच्या, आपण तिकडं 2.5 एकर घेऊ, इकडं 2.5 एकर घेऊ, असा विचार चालला होता. पण ते असं झालं की आता दोन्ही ठिकाणी पळायचं काय सोपं नाही. वर्षभर पळालो, ते तिकडं पळाले, आम्ही इकडं पळालो, असं मग भरपूर म्हणजे पळापळीतच आमचं दिवस चालू झालं. 1 वर्षभर आम्ही पाहिलं, पण 1 वर्षभर आम्हाला काही जमलं नाही. मग त्यांना म्हणलं तुम्ही ड्रॅगन फ्रूटचा बाग घेऊन टाका ना, आम्हाला तिकडली शेती द्या. मग आम्ही तिकडली शेती घेतली आणि तिकडलं यांना आम्ही देऊन टाकलं. पण ते म्हणले, मग त्याला 5 महिने दिला हा बाग. ते म्हणले नको आम्हाला बाग, तुमचा बाग तुम्ही काढून न्या, आम्हाला नाही करायचा. मग त्यांना नव्हता लागत. मग फौजी साहेब आता सुट्टीला आलते ना, मग ते म्हणले आपण बाग काढायला जाऊ. तर चला मग महिनाभर फौजी साहेबाला तिकडं भरपूर काम होतं, पाईपलाईन कर, हे कर ते कर. त्यामुळं मग आम्ही इकडं आलो. इकडं आल्याच्यानंतर हे तोडायला आलो, तर इतकं मेहनत जायला लागली. याला ड्रॅगन फ्रूटला भरपूर काटे असतात. तुम्हाला मी काटे दाखवते, किती जवळून काटे दाखवते, इतके काटे असतात ना. तपा इतकं खतरनाक काट आहे ना, त्याला हात लावू शकत नाही, इतकं काट आहे. हातात काटा मोडला का आगच होती, इतकी लय काट विषारी काट आहे. तपा असलं टोकदार काट आहे ना, लय खतरनाक आहे. आणि मग आमच्या हातात जायला लागले. फौजी साहेब म्हणले नको आपल्याला लय काटे मोडा, त्यात लय मेहनत आहे, लय अवघड आहे. आम्ही विचार केला तर लय अवघड जायला लागलं. मग त्यामुळं आम्ही काय केलं, मी इंस्टाला आणि यूट्यूब चॅनलला मी एक रील्स टाकली, फुकट घेऊन जा. फक्त मग फुकट घेऊन जा. तर बरेच जणांचे मला कॉल आले, परवडले नाही का असं तसं. पण आम्हाला बाग परवडला. पण आता काय करावं, अशा भावाभावांच्या वाटण्या झाल्या म्हणून हा बाग मला द्यायची वेळ आली. तर पहा मित्रांनो, आणि हे पंढरपूरवरून दादा आणि काका आले आणि त्यांनी डायरेक्ट आपलं आम्ही असा विचार केला होता, आपले त्याच्यात लोखंडे, आता लोखंडाचे तुम्हाला रिंगा दाखवले, लोखंडाच्या आणि ती जे आहे तार होती ना, त्याचे आपले पैसे भेटले ना, आपल्याला भरपूर झालं बास. आपल्याला आता इथून उपसायचे, तिकडे ढवळगावात नेऊन लावायचे म्हणल्यावर लय मेहनत. आम्ही काय केलं, हा बाग फुकट म्हणून सोडून दिला. आणि मग ते काका आले, आम्हाला त्यांनी 50,000 रुपये दिले
आणि आम्ही त्यांना बाग देऊन टाकला. तर मित्रांनो असं आहे, जे नवीन लागवड करतात ना आणि जे नवीन लागवड करतात ना म्हणजे कसं ड्रॅगन फ्रूटचा बाग हा परवडतोय. फक्त जे नवीन लागवड करतात ना त्यांचं थोडं अवघड आहे. तर म्हणजे कसं त्यांचंच म्हणजे धोक्यात वाटत आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती आता थोडीशी धोक्यातच वाटत आहे. तर सरकारने काय त्याच्यावर उपाय केला तरच परवडणार आहे, नाहीतर असंच चाललं तर मग नाही परवडण्याजोगती. ज्यांना लावायची त्यांनी त्यांची हिंमत बांधून लावू शकता, पण ज्यांना म्हणजे एवढी तारमळ असे ना त्यांनी नाही लावा असं माझा विषय आहे. तर पहा मी ह्या बागाला म्हणजे लई स्ट्रगल केले ह्या बागाबद्दल. तर पहा आता ते काढतात. त्यांनी त्यांची मेहनत केली बिचाऱ्यांनी, फुकाटं नाही आपण म्हणू शकत. फक्त मी फुकाट दिला हा विषय झाला, पण त्यांनी त्यांची लई मेहनत घेतली. तर पहा त्यांनी JCB लावला आहे, त्यांनी सगळं तोडताड केली. मी तुम्हाला जवळ गेल्यावर दाखवते. तर पहा लई मेहनत आहे बागात. तर पहा आणि त्यांनी JCBनं तेच स्वतः ड्रायव्हर बसल्यात, म्हणजे आमची त्याला JCB, पण ते जे आलेत ना पंढरपूरवरून तेच JCB ऑपरेटर आहे आणि तेच खांत्यात. त्या JCB ड्रायव्हरवाल्यांनी त्यांच्याकडे JCB दिला आहे. तर त्यांनी इतकं भारी काढलेत पोल. तर पाहू शकता मस्त JCBनं काढल्यात. तर पहा ते काका इतकी मेहनत करतात. पहा कसे काढतात पोल, काटे मोडतात. पहा कसे काट्याचं जुडगं पडले तिथं. सगळं जुडगं वरती होतं सगळं काट्याचं. त्यांनी आयडिया लावली म्हणून त्यांना जमलं. पण तरी पहा किती मेहनतीचं काम झालं. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. आणि काही राहिला असेल तुमची काही शंका असली ना तर ती पण मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये ते कमेंटचं उत्तर देईन. तर चला असंच आहे, परवडला बाग आणि परवडतोय बाग. फक्त इथून पुढं धोक्यात वाटतंय. ज्यांनी लावलेलं आहे ना त्यांनाच परवडणार आहे. ज्यांनी नवीन लागवड करायची ना त्यांचंच धोक्यात वाटतंय लागवड पीक. तर चला एवढंच सांगायची. तसंच आहे पहा मस्त खड्डा खांदतात आणि मस्त पोल उपसून काढतात. बिलकुलही पोल 7 फुटी पोल असून त्यांनी फुटून दिला नाही. तर पहा कसे काढतात. आणि लेवल पण जमिनीची लेवल पण इकडे तिकडे होऊन देत नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्त पडतात. तर पहा काकांना मानावं लागेल, काट्याचं काम करतात आणि किती वयस्कर झाल्यात. तर पाहू शकता काकांना 3 मुलं. पहा एक पहिला मुलगा त्यांचा तिथं, एक JCB ड्रायव्हरवर त्यांचेच मुलगा आहे आणि इकडे एक हे पाहू शकता.